सिरोंचा तालुक्यात सध्या विकास कामांना वेग आलाय। घरकुल योजनेअंतर्गत गावोगावी नवीन घरे उभी राहत आहे। शहरापासून ग्रामीण भागापर्यंत खासगी तसेच शासकीय इमारतींची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। पण मुख्य प्रश्न असा आहे की या सर्व बांधकामांसाठी लागणारी रेती नेमकी येते कुठून? तालुक्यात सुमारे 5 ते 6 रेती घाटांचे विधिवत लिलाव झालेले आहे। घाटधारकांनी शासनाकडे कोट्यावधी रुपयांची रॉयल्टी भरलेली आहे। नियमानुसार रेती विक्रीची संपूर्ण प्रक्रिया निश्चित आहे। मात्र प्रत्यक्षात काय दिसते? बैलगाड्यांद्वारे आणि इतर साधनांनी अवैधरित्या रेतीचे वाहतूक खुलेआम सुरू आहे। खासगी बांधकामांमध्येच नव्हे तर काही शासकीय कामांमध्येही विना रॉयल्टी रेती वापरली जात असल्याची चर्चा आहे। याचा सर्वात मोठा फटका कोणाला बसतोय? त्या प्रामाणिक घटकधारकांना, ज्यांनी शासनाला कोट्यवधी रुपये भरून लिलाव घेतलाय। आज तेच घाटधारक रेती साठवून ग्राहकांची वाट पाहत, कारण जेव्हा स्वस्त दरात अवैध रेती सहज उपलब्ध होते तेव्हा वैध रेती कोण विकत घेणार? यामुळे शासनाच्याही महसुलाला मोठा तोटा सहन करावा लागतोय। महसूल विभाग नेमके काय करते? अधिकाऱ्यांना हे सर्व दिसत नाही का, की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे? जर खुलेआम रेतीची तस्करी होत असेल तर ही प्रशासनाची अपयश नाही तर काय? नियमित तपासणी का होत नाही? कडक कारवाई का केली जात नाही? बांधकाम स्थळांची तपासणी व्हावी, बिना रॉयल्टी रेती वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी। आज जर कारवाई झाली नाही तर उद्या हा अवैध व्यवसाय आणखी वाढेल आणि शासनाचा महसूलही बुडेल। अवैध रेती तस्करीवर लगाम बसेल का, की सर्व काही असे सुरू राहणार? एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सुरेश तिपट्टीवार, सिंगोंचा।